अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि भाजप युतीच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार सुरू आहे। जाहीर प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी शहरातल्या मुख्य मार्गावरून भव्य अशी रॅली काढलेली होती। तर रॅलीद्वारे नागरिकांना युतीच्या उमेदवारांना मतदान करा असं आवाहन देखील करण्यात आलं। तर दिल्ली गेट या ठिकाणी जाहीर सभा देखील होणार आहे। या प्रचार फेरीचा आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या प्रचारासाठी आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण अहिल्यानगर शहरात आले असून अहिल्यानगर शहरातील मुख्य मार्गावरून त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की मतदान करण्याचं। तसेच त्यांच्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप हे उपस्थित आहेत। एक थोड्याच वेळामध्ये त्यांची दिल्ली गेट या ठिकाणी एक जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील हे कोणावर टीका करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।